राज्यामध्ये वेगळ्या विदर्भाची चर्चा पुन्हा सुरू होणार असं दिसतंय। कारण भाजपचे वरिष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा असून आमचं त्यावर काम सुरू आहे असं म्हटलंय। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर बावनकुळे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र यामुळे आतापर्यंत साधी चर्चाही नसलेला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापणार असंच दिसतंय। बघूया। जय विदर्भ, जय विदर्भ, जय विदर्भ, जय विदर्भ। आज असं म्हणणं देखील महाराष्ट्राशी गद्दारी केल्यासारखं मानलं जातं। मात्र वेगळ्या विदर्भाची मागणी अधूनमधून नेहमीच होत आली आहे। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी त्याची जाहीर वाच्यता केली इतकंच। अर्थात सत्तेत आल्यानंतर इतर वेळी भाजप स्पष्टपणे वेगळ्या विदर्भाची भाषा करत नाही। मात्र काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी आपला पक्ष वेगळ्या विदर्भाची मागणी करेल त्यासाठी आंदोलन सुरू केलं जाईल असं म्हटल्यानं भाजपचे लगेच कान टवकारले गेले नसते तरच नवल। लागलीच बावनकुळेंनी वेगळा विदर्भ हा मुळातच भाजपचा अजेंडा असल्याचं म्हटलंय। त्यावर आम्ही काम करत असल्याचंही बावनकुळेंनी सांगितलं। मात्र काँग्रेस भाजपच्या विदर्भावरील या भूमिकेमुळे राज्यात नवा वाद उपस्थित होण्याची चिन्ह आहेत। जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय, पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे। या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। मलिदा कुठे आहे हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा मलिदा खाण्यामध्ये त्यांना विदर्भाचा विसर झालेला आहे। त्यामुळे ते विदर्भ आता आमच्या डोक्यात आहे वगैरे सांगून उपयोग नाही। 11 वर्ष होत आहेत। जर करायचं असेल तर तुम्हाला थांबवलं कोणी? दिल्लीत सत्ता तुमची आहे, महाराष्ट्रात सत्ता तुमची आहे। त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विचार जर होत असेल तर त्या संदर्भातली आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे। 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। पूर्वीच्या मध्य प्रांतातील विदर्भाचाही या राज्यात समावेश झाला। मात्र मुळात या भागाची ओळख मध्य प्रदेशातील सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार राज्य असलेल्या प्रदेशापासून आहे। त्यावेळी 8 जिल्हे असलेला भाग आता 11 जिल्ह्यात रूपांतरित झाला। सुमारे 100 वर्षांपूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी झाली। तेव्हा काँग्रेसच्या अधिवेशनात 1891 मध्ये पहिल्यांदा ठराव झाला। त्यानंतर सातत्यानं सन 1899, 1905 तसंच 1920 मध्ये बनारस अधिवेशनात 1927, 1954 पर्यंत हे ठराव कायम पारित करण्यात आले। त्यामुळं काँग्रेसनंच विदर्भ प्रांत मध्य प्रदेशापासून वेगळा करण्याची मागणी केली होती। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 साली दार कमिशन नेमण्यात आले। त्यानंतर भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीसाठी 3 सदस्यांचा फाजल अली आयोगही नेमला गेला। सर्व समित्या आणि आयोगांनी विदर्भ राज्य वेगळे झाल्यास सक्षम ठरत असल्याचं म्हटलं। मात्र स्वतंत्र विदर्भ राज्य अस्तित्वात येऊ शकलं नाही। भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अखंड महाराष्ट्राच्या पहिलेच वेगळ्या विदर्भाची मागणी पहिल्यापासून केलेली आहे। पण शिवसेनेला किंवा इतर पक्षांना या गोष्टीच्या बाबतीमध्ये बिलकुल विरोध असणार आहे। आमचा अख्खा महाराष्ट्र हा एक असला पाहिजे ही आमची पक्षाची भूमिका आहे। नक्कीच सरकारचा स्टँड काय? त्यांना मोडायचं आहे का महाराष्ट्र? आणि मागणी कोण करते? मागणी करत असेल तर चर्चा होऊ शकते ना। मग जर मागणीच कुठे नाहीये तर बावनकुळे साहेबांना महाराष्ट्र तोडायचं आहे कशासाठी? म्हणजे आता हेच नवीन षडयंत्र आहे का महाराष्ट्राच्या समोर, की महाराष्ट्राचे तुकडे करायचे? हेच भारतीय जनता पक्षाची नीती आहे का? हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। मुंबई वेगळी करण्याच्या आरोपामुळे पोळलेल्या काँग्रेसनं नंतर कधीही स्वतंत्र विदर्भाचं नाव काढलं नाही। महाराष्ट्रावरील मुंबई व पश्चिम महाराष्ट्राचं वर्चस्व यामुळे अन्याय होऊ नये याकरता विदर्भातील नागपूरला उपराजधानीचा दर्जा आणि वर्षातील एक हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचं नागपूर करारानुसार ठरलं। तर दुसरीकडे संघ आणि भाजपनं सदैव छोट्या राज्यांच्या बाजूनं भूमिका घेतली। 1997 साली भुवनेश्वर येथील राष्ट्रीय अधिवेशनात ठराव पारित करून विदर्भाची मागणी भाजपनं उचलून धरली। 2014 मध्ये देशात आणि राज्यातही सत्तांतर घडवणाऱ्या निवडणुकांवेळी
भाजप नेत्यांच्या जय विदर्भच्या घोषणांची व्हिडिओ क्लिप चर्चेत होती. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत आणि नंतरही सेनेच्या रोषाच्या भीतीमुळे भाजपनं वेगळ्या विदर्भाची मागणी केली नाही. मात्र या सगळ्या राजकारणात विदर्भावर सदैव अन्याय झाल्याचीच भावना तिथल्या जनतेत आहे. शेतकरी आत्महत्या, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासाचा आणि निधीचा अनुशेष तसंच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडून सापत्न भाव याबद्दल विदर्भवासी सदैव टीका करतात. त्यामुळे वेगळा विदर्भ हा मुद्दा धुमसतच राहिलाय. जसा आपला विदर्भ वेगळा होईल तर आपल्याला सर्व फॅसिलिटी डायरेक्ट मिळेल, ज्यामुळे कारण की महाराष्ट्रामध्ये जे फॅसिलिटी आहे ते एक्सपांड होत जातात. पण जे आपला विदर्भ वेगळा होईल तेव्हा आपल्याला एकजुटीने जे आपल्या विदर्भासाठी मिळेल. मधल्या काळात महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे बदललं. भाजप हा सर्वात सामर्थ्यवान पक्ष म्हणून पुढे आला. शिवसेनेची 2 शकलं झाली. काँग्रेस दुर्बळ आहे. राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिली आहे. वेगळा विदर्भ झाल्यास उर्वरित राज्यावरील ताण कमी होईल. विदर्भाला त्यांच्या वाट्याच्या निधीचं नियोजन करता येईल. तेथील मोठ्या संख्येत असलेला ओबीसी मागासवर्गीय समाज सत्तेत सहभागी होऊ शकेल असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे वडेट्टीवार असोत की बावनकुळे, मात्र या दोन्ही वैदर्भीय नेत्यांमुळे वेगळ्या विदर्भाची चर्चा पुन्हा सुरू होतीये हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.